तर आज मी मम्मी चाललो होतो बहिणीच्या लग्नाला खोक्यामध्ये कुरडाया भरून. गावात आलो कळालं इथं नवरदेवाच्या हळदीचा बाजार चालू आहे. त्या म्हणलं तो आमच्या इथं पिशाचा मुळे म्हणला हलकट काम करा मी का पागल बिगल का नंतर कळलं इथं वडापावचं नियोजन. ना ना मी सांभाळ तेवढ्यात तिथं ताई आली. ताई म्हणजे एवढ्या शहाण्या सुरत्या बाई असून तुम्हाला घ्यायचं कळा ना का. मी उगा लग्नाला गेले जेवले नाही मला उभं राहा ना. अरे म्हणलं मी जर लग्नाला गेलो ना आधी जेवायचं बघतो मग लग्नाचं बघतो. मामासारखं म्हणायचं मी मॉलमध्ये जातो 5-5 हजारचा एक ड्रेस घेतो. आज कळाला ते मॉल नेमकं काहीतरी कुठे या कबारचा कळाला जाता म्हणलं कोणाला सांगू नको मला की 2 जोडी. इथं गोपी शेट भेटले पण त्यांनी मला भांडे घासणार करून टाकलं. मला माझी लेवल काढली बा तुम्ही. आणि नेमकी योगा माझ्या आज फॉर्च्युनरचं चाक पंक्चर झालं मला एसटीने यावं लागलं. एसटीने मला आवडत नाही कारण खिडकीतून बाहेर डोकं काढलं ना कंडक्टर लगेच आवाज येतो. मग असे काय माणूस तोंडावर येतं. इथं आल्या पहिले कुरकुऱ्याचे पुढे उचलले खायला चालू केले. इथं नवरीच्या आजीने नवरीला नत केली. मम्मीला म्हणलं मम्मी मला बी घे काहीतरी. मम्मी थांबतो नाही ना आपण दुसऱ्या दुकानात घेऊ. इथं काय घ्यायचं ते घे म्हणे स्वस्तात मस्त एकदम. पायरीच्या 50 साड्यांच्या दुकानं हिंडलो होतो. मम्मी म्हणली एक पण साडी नाही चांगली बाय. उरला सुरल्याला किराणा घेतला आणि फ्रीज गाडीमध्ये भरले. घरी आल्यावर जाता रवायला जागा नव्हती. भावने डायरेक्ट कोबाच पडला. इथं तर नवरीच्या हातावर मेहंदी काढून झाली होती. मेहंदी अजून रंगा म्हणून मम्मी साखरेचं